त्या ठिकाणी कराकाओ नावाचं एक शहर आहे, त्या ठिकाणी यांनी याचं संपूर्ण रजिस्ट्रेशन जे आहे हे केलेलं आहे। आणि या माध्यमातून ही मंडळी यांची मोडस ऑपरेंडी अशी आहे की पहिल्यांदा तुम्ही त्या साईटवर जाता, मग साईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा अकाउंट उघडावा लागतो। जसं तुम्ही सांगितलं, आता या केसमध्ये ती स्मॉल बँक जी आहे त्याच्यामध्ये अकाउंट उघडला जातो आणि त्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड वगैरे मिळतो। तो पासवर्ड तुम्ही व्हॉट्सॲपवरनं एका व्हॉट्सॲपवरनं तुम्ही तो पासवर्ड मिळवता। मग बँकेत पैसे जमा झाले आहेत अशा प्रकारचे जे जे अकाउंट डिटेल आहेत ते डिटेलचा एक फोटोग्राफ काढला जातो आणि हा फोटोग्राफ पुन्हा तुम्हाला त्या व्हॉट्सॲपवर अपलोड करावा लागतो आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ते खेळता। आणि असंच टेलिग्रामच्या चॅनल्सच्या माध्यमातून हे सगळं काम जे आहे हे या ठिकाणी करणं चाललेलं आहे। आता मुळामध्ये ज्यावेळेस हे महादेव ॲपचं सगळं प्रकरण बाहेर पडलं तर त्यावेळेस मुळात छत्तीसगड असेल किंवा एक दोन राज्यांमध्ये या संदर्भातले गुन्हे जे आहेत हे गुन्हे त्या ठिकाणी दाखल झाले आणि साधारणपणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्या संदर्भात